हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला छान छान माहिती माझ्या व्हिडिओमधून मिळत जाईल. तर आज आता सकाळी सकाळी आईबाबा गावाला परत जाण्यासाठी इथे मस्त असं रेडी झाले आहेत आणि आता ते चालले आहेत. तर थोडं मला माझं सुरू आहे की थोडं थांबा 2 दिवस पुन्हा, पण कसं आहे ना, त्यांना आता त्यांच्या घराची ओढ लागलेली आहे आणि आपल्या घरी आपले आईबाबा कितीही दिवस राहिले तरी ते कमीच असते. तर आई जाताना थोडं मनाला खूप आवरलं, कारण हा क्षण कोणत्याही मुलीसाठी खूप दुःखाचा असतो आपल्या आईबाबाला असं जाताना बघताना. आणि आई पण थोडी माझी थोडी हळवी झाली इथे. तर तिला पण त्यांना पण असं वाटते की आपल्या मुलीला आपल्याला सोडून जावं लागेल. तर आता थोडंसं मन कुठेतरी रिफ्रेश करूया. तर इथे मी काल डीमार्टमधून काही सामान आणला होता, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे मी काही लोड कवर वगैरे आणले होते. ॲक्च्युली जुना जो लोड कवर होता तो खराब झालेला होता, म्हणून मी हा नवीन लोड कवर आणला. आणि हा कुशन जो जो आहे तो मी मागल्या मागल्या वेळी जेव्हा डीमार्टमध्ये गेली तेव्हा आणले होते, आणि तेव्हा मात्र कवर घ्यायला विसरलं होतं, म्हणून मी हा रेड कलरचा कवर आत्ता आणलेला आहे. आणि तो खूप सॉफ्ट अँड मऊ आहे. आणि माझ्यासाठी पण थोडीशी शॉपिंग केली मी. तर इथे मी 2 कुर्ती घेतली आहे, तर ते अल्टर केल्यानंतर मी तुम्हाला घालून दाखवणार. तर बरेच दिवसापासून हे मायक्रोसॉफ्ट फायबर मला घ्यायचं होतं, तर ते मला क्लिनिंगसाठी खूप कामात येते, म्हणून मी काल तो डीमार्टमधून आणला. आणि हे हँगिंग लटकन आहेत. ॲक्च्युली मागल्या वेळेला हा मला एकच मिळाला होता, म्हणून यावेळी मी परत एक घेऊन आलं. आणि हे मी डोअरसाठी माझ्या लावणार आहे, तर मी लावल्यानंतर तुम्हाला नक्की शेअर करेन तो लूक. तर इथे मी हे 2 हुक्स आणले आहेत. आणि हे मोठे कुशन पिलोज मला पाहिजे होते. ॲक्च्युली मला ना बेडवर असं कुशन वगैरे ठेवायला खूप आवडते. तर इथे मी छान असं मस्त त्यांना कवर लावून असं ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. कारण कसं आहे ना, माझं असो किंवा कोणाचंही असो, कुठली शॉपिंग केली तर ते ठेवण्याची खूप घाई असते. तर मी काल हा प्लांटर आणला होता आणि मला इंडोर हॉलमध्ये लावायचं आहे, म्हणून मी एक झाड पण आणलं आहे. तर त्याला मी छान इथे मस्त लावून घेते. तर इथे मी माती जी आहे ती माझी कुंडीतलीच आहे, तर तिला मी छान वाळवून घेतली आहे. आणि जेवढी माती घेतली आहे त्याच्या अर्धा मी इथे कोकोपीट घेणार आहे, आणि ते छान असं मस्त मिक्स करून घेणार आहे. आणि कोकोपीट असं मातीमध्ये मिक्स केल्याने आपल्या झाडांची जी ग्रोथ असते ती खूप छान होत असते. आधी मी कोकोपीट वगैरे नाही वापरायची, पण आता मात्र मी कोकोपीटच वापरते. तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं किचन वेस्टपासून कंपोस्ट कसा तयार करायचा, तर तो कंपोस्ट मी हा घरी केलेलाच इथे वापरला आहे. तुम्ही गांडूळ खत म्हणून येते तो पण तुम्ही इथे यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी एक अशी पूर्ण कुंडी इथे भरून घेणार आहे. आणि सध्या मी इथे जी माती आहे ती सुकीच ठेवलेली आहे, आणि पूर्णपणे असं एक एक मी माती इथे भरून घेत आहे. तर कुंडी लांबीला थोडी मोठी असल्यामुळे मला खूप इथे माती भरावी लागणार आहे. तर मी इथे अर्ध्यात माती भरून घेते. त्याच्यानंतर जो मी नर्सरीमधून प्लांट आणला आहे त्याला मी इथे भरून घेणार आहे. तर इथे ही नदीची वाळू आहे, तर हिला मी छान धुवून वाळू टाकले होते. तर ही वाळू जर आपण कुंडीमध्ये आपल्या मातीमध्ये मिक्स केली तर आपले झाडं जे असते थंडावा चांगल्या प्रकारे राहत असतो. आणि ही 1 चम्मच हळद आहे. ही हळद मी इथे घालते. ही कीटकनाशक म्हणून अँटीसेप्टिक म्हणून आपण यूज करू शकतो. तर तुम्ही इथे लिंबाच्या झाडाची पाने पण घालू शकता. ॲक्च्युली सध्या माझ्याकडे लिंबाच्या पाले झाडाची पाने नाही आहे, म्हणून मी इथे हळद वापरलेलं आहे. आणि मी प्रत्येक झाड किंवा कोणतंही कुंडी तयार करताना मी हळदच वापरते. तर इथे मी अर्धी माती भरून घेतली, आणि हा झाड जो मी आणला होता तो मी इथे लावून घेत आहे. आणि पूर्ण आता वरपर्यंत मी ही माती पूर्ण अशी टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण हा प्लांटर असा मस्त तयार करून घेतला आहे. आणि या प्लांट मी छान असं मस्त हॉलमध्ये डेकोरेट करून घेणार आहे.
आणि हे गार्डनिंग टूल्स माझ्याकडे नव्हते, तर हे मी कालच त्या नर्सरीमधूनच आणले. तर कसं आहे ना, छोटं गार्डन छोटं असो की मोठं असो, जर गार्डनिंग टूल्स असले तर आपल्याला खूप फायदे होत असतात. आणि आता इथे मी छान हॉलमध्ये मस्त डेकोरेट करून हा प्लांट्स ठेवणार आहे. तर चला आता अशा प्रकारे आता किचनमध्ये जाऊया. ॲक्च्युली स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता अंघोळ वगैरे करून घेतली आणि आता छान असं मस्त ओटं क्लीन करून घेणार आहे. आणि किराणा आणला तेव्हाचा असाच ओट्यावर मांडून ठेवला आहे. तर त्याला पण आता मी किराणाला पण आता मी छान असं ते ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. तर त्याआधी मी इथे गॅस ओटा पूर्णपणे असं क्लीन करून घेते. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, आज मन खूप उदास आहे. पण उदास असो किंवा काही झालं असेल तरी बायांच्या नशिबात शेवटी काम करणं असतेच आणि ते आपल्याला करावंच लागते. घरची कामे तर करावीच लागते. कितीही उदास वाटो, कितीही दुःख झालं तरी घरातली कामे करावीच लागते. त्यामुळे आता मन नसतानाही मी इथे आपलं थोडं जे काही काम आहे ते मी इथे कामामध्ये मन लावायचा प्रयत्न करते. पण आज ना राहून आईचीच आठवण येऊन राहिली आहे. तर म्हटलं कुठेतरी मन असं डायव्हर्ट करायला हवा. तर इथे माझा तोच आज प्रयत्न सुरू आहे. तर मी कसं आहे ना, माझ्या आईबाबांना खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांची इन्स्ट्रक्शन होती की तू आपलं काम कर, पण तुझ्या आणि मुलांच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दे. तर त्यांचे सारखे इन्स्ट्रक्शन होते आणि हे एक आठवडा कसा गेला तो कळलाच नाही. पूर्ण आठवडाभर आम्ही मस्त अशा गप्पा गोष्टी केल्या. आणि कसं घरात कोणी असलं की असं असते ना, की जाऊ दे, हे नाही केलं तरी घरात आई आहे, आई ती करून घेते. आणि खरंच मी खूप रिलॅक्स होते आई होती तर. तर आता माझं बॅक टू डेली वर्क तो आता सुरू झालेला आहे इथे. तर इथे मी सगळं जे काही ओट्यावर छोटे मोठे वस्तू होते त्या मी सगळ्या इथे क्लीन केल्या. आणि आता मी छान एकदा पूर्णपणे गॅस पुसून घेते. तर इथे मी जो काही किराणा आणला तो असं एका साईडला काढून घेते. ॲक्च्युली या महिन्यात मी 2दा ग्रॉसरीचं सामान आणलं आहे. मागे 8-10 दिवसाआधी पण गेलो होतो आम्ही डीमार्टला, तेव्हा पण ग्रॉसरीचं सामान आणलं. आणि यावेळी आईबाबासोबत होते. तर चला म्हटलं की परत एकदा ग्रॉसरीचं सामान घेऊन जाऊया. तर आता मला किमान 1 ते 2 महिना ग्रॉसरी आणायची गरज नाही आहे. तर बरेच दिवसापासून माझा चॉपिंग बोर्ड आधी माझ्याकडे प्लास्टिकचा होता, तो तुटला होता. म्हणून मला हे वुडनचं पाहिजे होतं. तर ते मी घेऊन आली आणि मला छान अशा 2 बरण्या भेटल्या. तर मी त्या बरण्या पण घेऊन आली आहे. ॲक्च्युली मी प्रत्येक वेळी डीमार्टमध्ये गेल्यावर 2-2 अशा बरण्या आणत आहे आणि सगळं माझं ग्रॉसरीचं सामान मी तिथे स्टोअर करणार आहे. तर कसं आहे ना, इथे कुठलाच असा ऑर्गनायझर नाही आहे. त्याच्यामुळे मला अशा बरण्यामध्ये किंवा आपल्या ट्रॉलीमध्ये जेवढ्या माझ्या बरण्या जातात तेवढ्याच मला घ्यावे लागते. तर इथे मी सगळं एक करून सगळं असं काढून घेते. आणि जो वॉशिंगचा सामान आहे तो मी नंतर कधी ऑर्गनाईज करेन. फक्त इथे मी जो आपला किराणा, आपल्या खायच्या ज्या वस्तू आहेत जे मला किचनमध्ये लागणार आहेत त्याच मी इथे काढून घेत आहे.
तर आधी मी या बरण्या छान अशा मस्त वॉश करून घेणार आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, कुठलीही नवीन वस्तू आली तर ती त्याच्यामध्ये मला बरणी वगैरे किंवा कुठलीही असो ती असं लवकर यूज करा असं प्रत्येकालाच वाटते. तर मला इथे घाई सुटलेली आहे म्हणून मी हे बरण्या छान अशा वॉश करून घेणार आहे आणि तिथे छान असं मस्त किराणा किंवा काही शेंगदाणे किंवा काही अशी वस्तू मी तिथे भरून ठेवणार आहे. तर इथे मी एक छोटी डिशवॉश लिक्विडसाठी छोटी बॉटल घेतली. तर तिथे मी थोडा एक पॉकेट लिक्विड मी इथे घालून घेतलं आहे आणि कसं आहे ना, यामध्ये ना लिक्विड भरपूर प्रमाणात राहते म्हणून त्याच्यामुळे मी असेच पॉकेटच प्रिपेअर करते. त्याच्यामुळे मी बाईसाठी पॉकेटच आणते आणि इथे मी माझ्यासाठी एक छोटासा असा स्प्रे बॉटल आणला आहे. त्याच्यामध्ये मी हा लिक्विड टाकून घेतला आहे आणि पॉकेटमध्ये काही लिक्विड असतो म्हणून मी त्याच्यात पाणी फिरवून पूर्ण बरण्या त्याच्याने साफ करून घेणार आहे. आणि कुठलाही इमोशन असो किंवा दुःख असो त्याला कसं हँडल करायचं ते आपल्याच हातात असते आणि आपण आपल्या दिवसाला प्रॉडक्टिव्ह कसं बनवायचं हे पण आपल्या हातात असते. म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष न देता जर आपण आपल्या दिवसाला प्रॉडक्टिव्ह बनवलं तर ते खूप चांगल्या प्रकारे आपला दिवस जातो. बरण्या छान सुकेपर्यंत जे मी ड्रायफ्रूट्स वगैरे आणले आहेत ते मी या ड्रायफ्रूट्स सगळे या बरण्यामध्ये भरून घेते. तर इथे मी सगळे एक एक करून ॲक्च्युली ड्रायफ्रूट्स बरेच आहेत तरी पण मी इथे पूर्ण फुलपर्यंत भरून घेते. कारण कसं आहे ना, मुलांना आणि आम्हाला रोजच असं ड्रायफ्रूट्स वगैरे लागत असतात. आणि मुलांना मी रोज ड्रायफ्रूट्स देते आणि ड्रायफ्रूट्सपासून प्रोटीन पावडर कसं तयार करायचं हे मी लवकरात लवकर व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करेन. ॲक्च्युली मी तो प्रोटीन पावडर माझ्यासाठी बनवत असते. मला ना ड्रायफ्रूट्स खायला खूप कंटाळा येते म्हणून मी असं प्रोटीन पावडर बनवून ठेवलं आहे आणि कधी असं अधेमध्ये कामाच्या वेळेमध्ये मी कधी चम्मचभर असं खात बसते. कारण कसं आहे ना, स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण असतो आणि घरचे कामं, मुलांचं आणि सगळ्यांचं करता करता काही गोष्टी आपल्याला खरंच लक्षात नसतात. त्यामुळे ड्रायफ्रूट्स असं एक एक खात बसण्यापेक्षा मी एक सोपी आयडिया शोधून काढली. ते आहे की मी सगळ्या ड्रायफ्रूट्सचं मस्तपैकी पावडर बनवून तयार करून ठेवला आहे आणि तो पावडर मी असं मला कधी असं जेव्हा वेळ भेटलं तेव्हा मी तो पावडर चमचाभर तरी अधेमध्ये खात बसत असते. त्याच्यामुळे कसं आहे ना, आपली हेल्थ पण चांगली असते आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स पण पूर्णपणे आपल्याला उपयोग घेता येत असतो. आणि हे छोटंसं ड्रायफ्रूट्स ऑर्गनायझर मी लिव्हिंग रूममध्ये ठेवते आणि याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स इथे भरून ठेवले आहेत. जसं जेणेकरून यांना किंवा मुलांना असं कुठेही बसल्यावर असं खाता येईल आणि कसं आहे, डोळ्यासमोर जर वस्तू दिसत राहिली तर ती पटकन आटोक्यात येते आणि त्याच्यामुळे मी हे लिव्हिंग रूममध्ये ठेवते. तर अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे मी भरून घेतले आहे आणि जो बाकीचा किराणा आहे तो मी नंतर कधी स्टोअर करेन. ॲक्च्युली मला काही डबे घासायचे आहेत त्यामुळे बाकीचा जो किराणा आहे तो मी एका टोपलीमध्ये ऑर्गनाईज करून ठेवणार आहे.